पुन्हा एकदा यशोदया सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदया सागर चॅनल सर्वांना लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा म्हणणा देखील घेऊन आलो आणि वचन देखील सांगणार आहे. पण त्याआधी आमचा यशोदया सागर चॅनल हा सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्हाला मोठा व्हिडिओ करायचा आणि तुमच्या एका लाईक सबस्क्राईब देवाचा गौरव हे चॅनल आम्हाला मोठ्या व्हिडिओसाठी परमिशन मिळणार आहे. म्हणून मोठ्या व्हिडिओसाठी, मोठ्या वचनासाठी आणि मोठ्या तुमच्यासाठी प्रार्थनेसाठी प्लीज यशोदया सागर सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब वाढा, शेअर करा, कारण की जेणेकरून हे जर आमचे 50 फ्लॉवर झाले तर आम्हाला मोठा व्हिडिओ करण्यात येईल. मी तुमच्यासाठी सुंदरसं देवाचं म्हणणं घेऊन आलो आहे. निर्मया याचा 18वा अध्याय आणि त्यातलं वचन कुंभाराच्या कामावरून दिलेला धडा. परमेश्वराचे जे वचन निर्मयाला प्राप्त झाले ते की उठ, कुंभाराच्या घरी जा, मी तेथे तुला आपली वचने ऐकवतो. परमेश्वराचं वचन निर्मयाला प्राप्त झालं आणि परमेश्वराचा आत्मा ज्यावेळेस प्राप्त होऊन निर्मयाला सांगितलं की जा, तू कुठं जा, कुंभाराच्या घरी जा. आणि बघा, मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा मला चाकावर काम करत असणारा मातीचं पात्र घडल्याने व त्याच्या हातावर असताना बिघडलेले गेले. मग ते पाहिले तसे ते दुसरे पात्र घडले. त्याचे काम करताना, मातीच्या भांड्याचं काम करताना कुंभार दिसला. कारण की कुंभार काय करतो, मटकीत होतो. कुंभार काय करतो, भांडी करतो. कुंभार काय करतो, मातीचे घडवणे बनतो. तसंच तेव्हा परमेश्वराने मला वचन प्राप्त झाले की हे इस्रायल घराने, कुंभाराने मला तुमच्या पाहिले तसे करता येत नाही काय असे परमेश्वर म्हणतो. इस्रायलच्या घराने पहा, कुंभाराच्या हाताची माती असते तसे माझ्या हाताच्या तुलनेत एखाद्याला राष्ट्र अथवा राज्य समूळ उपटून नष्ट करेल. व एखाद्याचे मी बोलवले तरी पण ते राष्ट्र मी बोलवले ते आपली दृष्टी सोडील व त्यावर अरिष्ट आणायचा विचार होता त्याविषयी मी अनुपात पावेल. जसं कुंभार, प्रियजनांनो, मटका बनवून आपल्या हाताने बनवतो तसं परमेश्वर म्हणतो मी देखील तुम्हाला बनवतो. कुंभार चांगलं बी बनवतो मटका, वाकडा बी बनवतो, सरळ बी बनवतो, पण आपल्याला चांगलं बनवलेलं आहे परमेश्वराने. आणि जर आपल्याला चांगलं बनवलं आहे तर त्या परमेश्वराचा आपण रोज रोज गौरव केला पाहिजे, रोज रोज त्याला धन्यवाद दिला पाहिजे, रोज रोज त्याच्या आज्ञात चाललं पाहिजे. जसं ते वचन सांगतं, आज का दिन यहोवाने बनाया है, हम उसमें आनंदित हो. तर यहोवाचा आनंद आज तुमच्यासमोर आणि तो आनंद आज तुम्हाला आनंदित आणि हर्षित करो. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. वाचलेल्या वचनाचे आशीर्वाद प्रियजन सगळ्यांना आशीर्वादित हो. जे एवढे ऑनलाईन बघतात लेकरं प्रत्येकाला स्पर्श करा. पैसे तुला वाचलेल्या प्रत्येक वाक्याच्या ओळख त्यांच्या जीवनात